पुणे, सातारा, नाशिक, नगर, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। सध्या पुण्यामध्ये, सांगलीमध्ये पाऊस सुरू आहे। नगरमध्ये सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे। थेट पुण्यामध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, पुणे, सातारा, नाशिक, नगर, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज होता, मात्र आता सध्या मी तुमच्या मागेही बघतो की पुण्यामध्ये देखील पावसाला सुरुवात आहे। निश्चितच सकाळपासूनच पुणे शहरामध्ये आणि पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये पावसाळी वातावरण होतं आणि आपण पाहू शकतो पुण्यातल्या कात्रज, कोंढवा त्यासोबतच दायरी आणि एकूणच या सर्व भागामध्ये जोरदार असा पाऊस झालेला आहे आणि अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांचे हाल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आणि ठिकठिकाणी वाहनं ही बंद पडलेली आहेत। मात्र ज्या पद्धतीने एकूणच हवामान खात्याने जो काही अंदाज वर्तवलेला होता त्यामुळे या अंदाजानुसार शहरात आज सकाळपासूनच पावसाळी वातावरण होतं आणि आपण पाहू शकतो ठिकठिकाणी अशा पद्धतीने जोरदार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे पाऊस सुरू झाल्यामुळे राजकीय नेत्यांचे सुद्धा खरं तर ज्या पद्धतीने प्रचार सभा असू दे, कारण आज पुण्यात राज ठाकरे यांची सभा आहे, तर दुसरीकडे वडगाव शेरीमध्ये महाविकास आघाडीची सुद्धा जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र पुण्यात धन्यवाद योगेश, माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस